शशिकांतजी पाटील साहेबांच्या शुभेच्छा आपण हे 200 रुपयाचा प्राइज देऊया, कारण जो एक षटकार आला धनेशच्या बॅटमधून त्यासाठी जय पाटील यांच्या माध्यमातून हे प्राइज होतं. त्यानंतर आपण कृणालला प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि सर्वप्रथम व्यासपीठावरती उपस्थित जितेंद्रजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. कृणालला तब्बल 25 धावा नॉट आउट बनवलं आणि ही ट्रॉफी आम्हाला विजयजी भगत साहेबांचा विनोदजी भगत साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे आणि ट्रॉफी जितेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिली जात आहे. आणि त्यानंतर आपण देऊया कोल्ड ड्रिंक. मी विनोदजी भगत साहेबांना विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील पुरस्कृत झालेली आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया कोल्ड ड्रिंक. वेल प्लेट कृणाल आणि पुढील सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. आता लढत आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ इन ॲक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम खाडी. तर बोलूया आपण सामन्याकडे. या भक्तिधाम डोंगे विपक्ष अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे या दोन संघामधील हा पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समीर तांगडी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय, तर स्ट्रायकर फलंदाज नॉन स्ट्राईक फलंदाज देखील ऑन मिडल सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतात. देवा आणि त्याच्या समेत सर्वेश. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू, पहिल्या चेंडू केवळ चेंडूला ढकललेला आहे. एका धावेसाठी आपण पाहतो या सिंगलने स्वतःचा नाही संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज देवा याने. पहिले षटक घेऊन आलेला गोलंदाज समीर तांगडी जो नक्कीच अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाचा संघनायक आहे. 3 षटकार किंवा 3 चौकार
चौकार षटकारांच्या हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक जितेंद्र पाटील साहेबांकडून जाहीर केले गेले आहे. माजी सरपंच डुंगे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. स्विंग अँड मिस आणि जितेंद्र पाटील साहेब जेव्हा नक्कीच व्यासपीठावर असतात तेव्हा मात्र बक्षिसांची खैरात अगदी वडघर चषकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. या अगोदर कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जयकुमार ट्रॉफीचं आयोजन या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेमध्ये देखील अशाच प्रकारचे पारितोषिके त्यांच्या माध्यमातून लावण्यात आले होते आणि इथे देखील ती पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठलाही फलंदाज चौकार किंवा षटकांची हॅट्रिक करतोय तर त्या फलंदाजाला 555 रुपयाचं पारितोषिक जितेंद्र पाटील साहेबांकडून दिलं जाईल. इथे चेंडूला फोर्स केलेला आहे, फोर्सिंग स्ट्रोक, चेंडू निघून जातोय मिडविकेटवरून सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. समीर तांगडी विरुद्ध आपण पदे सर्वेश पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. षटकारीण संघाची धावसंख्या 7. शॉर्ट रन प्रिंग गोलंदाजी करतोय गोलंदाज समीर तांगडे आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा सामोरं जाईल फलंदाज सर्वेश पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी पिकअप शॉट. ओ हो हो, व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण षटकाचं रूपांतर कॅच मध्ये केलेलं आहे ते क्षेत्ररक्षकाने. हितेश चौधरी मालोडी इथून फलंदाजांना नक्कीच खर्डीच्या आणि गोलंदाजांना देखील सोडून संधी आहे. खर्डी संघाचा कुठलाही गोलंदाज विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय आणि फलंदाज षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय तर त्यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. मालोडीतून हितेश चौधरी देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहे. त्यांच्याकडून देखील बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून खासदार चषकाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते, ज्या चषकावर गावदेव वेले संघाने नाव कोरलं होतं. एक 1001 क्या बात आहे. नक्कीच दळमेलीचा स्थिती आपण पाहतोय. शेतकऱ्यांनी चांगली सुरुवात झाली होती खरं तर भक्तिधाम डुंगे संघाची. त्यानंतर बॅक टू बॅक 2 फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडूवर बाद झालेले आहेत आणि आता मात्र विकेट हॅट्रिक समीर तांगडी जर पूर्ण करतोय तर मालेडीतून जितू पाटील आणि हितेश तांगडे यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं हितेश चौधरी आणि जितू पाटील यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. समीर तांगडीसाठी सुवर्ण संधी आहे, जर विकेट हॅट्रिक तो पूर्ण करतोय तर विकेट हॅट्रिकवर देखील समीर तांगडी पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल आहे, पाहूया या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक समीर तांगडी पूर्ण करेल का. रिव्हर्स फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतो इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉवर रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. वल्लभ याने चौकाराने आपलं खातं उघडलं आणि चौकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा, 2 बाद 11 अशी स्थिती आपण पाहतोय. भक्तिधाम डुंगे जो आयोजक संघ आहे
नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मालवडी इथून जितू पाटील आणि हितेश चौधरी ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून खाडे संघाच्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. कुठलाही गोलंदाज विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय आणि कुठलाही फलंदाज षटकांची हॅट्रिक जर पूर्ण करतोय तर 1001 रुपयाचं पारितोषिक खाडे संघाच्या खेळाडूंना दिलं जाईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय येतोय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी हा संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय आणि या संघाचा मेगा इव्हेंट मित्रांनो आपण डे नाईट स्वरूपामध्ये पाहायला विसरू नका. खासदार चषकाचं आयोजन 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या दरम्यान ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. लॉर्डफुल टच चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळलेला आहे. एक्स्ट्रा गोच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप एक्स्ट्रा मधून सीमा पार नेत्री दीपक चौकार. देवाच्या बॅटमधून हा चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या 15 धावा. चौकाराने अकाउंट वल्लभ याने खोललं होतं आणि इथे मात्र देवा पोहोचतोय चौकाराने वैयक्तिक 5 धावसंख्येवर. एका भागीदारीची खरं तर आवश्यकता आहे कारण आपण पाहतोय सर्वेश आणि तुषार ही बिनीची जोडी बादून तंबूच्या आश्रयाला परतलेली आहे आणि इथून मात्र पूर्णपणे जबाबदारी आता मात्र या जोडीवर असणार आहे एक चांगली भागीदारी करण्याची. स्टेपमध्ये रिदममध्ये चुकतोय. पंचाचा इशारा येतोय या डेड बॉलचा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जय या दुसरं षटकात चालतोय. इथे समोर खेळल्या चेंडूला बॉलर बॅक ड्राय लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये चेंडू अडवला जातोय या मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावीने संघाची धावसंख्या 17 वर पोहोचते. थोडीशी लेझी रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. आता सुदैव नक्कीच सुखरू आपल्या क्रीजमध्ये पोहोचले आहे फलंदाज. 17 धावा धावपले पाहायला मिळतात दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू अगदी या इनफिल्डच्या वरून हा चेंडू खेळलेला आहे आणि चेंडू लॉंग ऑफ रिझन मधून निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी. चौकाराने या 21 वर पोहोचते धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 21. ज्या भागीदारीची खरं तर आवश्यकता होती या भक्तिधाम डोंगे संघाला ती भागीदारी आपण देवा आणि या वल्लभ या 2 फलंदाजांमध्ये पाहतोय. आपण सामना पाहतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी विपक्ष भक्तिधाम डोंगे आयोजक संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. युसेन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण देखील केलं जात आहे. यावेळी फोर्स केलेला चेंडूला फुलटच चेंडू होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या 25 धावा 25. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भक्तिधाम डोंगे संघ आपण पाहतोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. चांगली डिलिव्हरी आपण पाहतोय. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. देवा या चेंडूवर मात्र वापसी करतोय कारण या अगोदरच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्यांनी खर्च केले होते आणि त्यानंतर मात्र हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. एकत्रित आतापर्यंत 3 चौकार त्यांनी खर्च केले त्या षटकामध्ये. यावेळी फुलटच चेंडू आहे मात्र आपण पाहतोय या उंची जास्त आहे लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक काय संतुलन क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळतंय आणि परिणामस्वरूप झेलबाज रूपाने
तिसरा हादरा बसतोय भक्तिधाम डुंगे या संघाला. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ आपण खेळताना पाहतोय आणि या खाडी गावचे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि खास करून अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. न्यू बॅटर डायनल आपण पाहतोय. तर गोलंदाजी मध्ये परिवर्तन, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदित्य येतोय. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावा. 12.50 सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या आहेत आतापर्यंत भक्तिधाम डुंगे या संघाने. डायनल भगत न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये देखील परिवर्तन केलं जाते. डीप स्केडलेकला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. तर एक क्षेत्ररक्षक पॉइंटला 30 षटकामध्ये बोलवण्यात आलेला आहे. एक्स्ट्रारक्षकच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय समीर तांगडे. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आदित्य. तिसरे षटक घेऊन आले आदित्य. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे या संघाकडून. यावेळी लॉब केले चेंडूला, फुलटा चेंडू आहे आणि चेंडू निघून जातोय या लॉंग ऑनच्यावरून सीमापार षटकार. फुलटाच होता आणि फुलटा जर फुल टोल उचल करताना आपण पाहतोय फलंदाज वल्लभ याला. संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ते 31 वर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 31 धावा, 31 लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. आयोजक संघ भक्तिधाम डोंगे, विपक्ष अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी. इथे या फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज वल्लभ याचा खेळ. ओमकार न्यू बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. खरं तर भक्तिधाम डुंगे संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. कुठलाही फलंदाज चौकार किंवा षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय तर जितेंद्र पाटील साहेबांकडून 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आता तसं काही चित्र इथे पाहायला मिळत नाही. आपण पाहतोय आणि ओमकारसाठी सुवर्ण संधी आहे. जर 2 षटकार लागोपाठच्या चेंडूवर मारले तरी या जितेंद्र पाटील साहेबांकडून 555 रुपयाचं पारितोषिक ओमकारसाठी दिलं जाईल. क्या बात आहे. ओमकार पाहू त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल का षटकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकारांसाठी पारितोषिक जाहीर झालेलं आहे जितेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून. ओमकार ऐसा मौका फिर का मिलेगा. कारण 31 डिसेंबर देखील जवळ येत आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ते 31 धावा, 31. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आदित्य हाताळताना. कारण पहिले चेंडू षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर वापसी करताना आतापर्यंत 3 चेंडू हाताळले तर कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही. इथे मात्र लूज चेंडू होता. लूज चेंडूचा फायदा उचललेला नाही फलंदाजाला. आपण पाहतोय या मौके पे छक्का नक्कीच मारता आलेला नाही कारण अतिशय कमजोर चेंडू होता.
वेलकम हितेश चौधरी, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळला जातोय. पंच इशारा करतात की भीमर चेंडू आणि हा षटकार देखील आहे. मात्र फिल्डिंग साईडने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे, चॅलेंज केलेलं आहे. आपण पाहतो फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. ओमकारसाठी एक सोनं संधी आहे की एक चौकार किंवा एक षटकार जरी ठोकला तरी मात्र साहिल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे ओमकारवर बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. कारण हा हिटर फलंदाज आहे. नुकताच नक्कीच भूतानवरून तो भूतानचा दौरा संपून आलेला आहे आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा देखील असणार आहेत डुंगेवासियांना. या खेळाडूला भरपूर मागणी असते. गेल्या वर्षी जपान इथे देखील तो खेळण्यासाठी गेला होता आणि यंदा मात्र भूतान इथून तो परतलेला आहे. भीमर चेंडू आहे. नक्कीच आपण पाहतोय फिल्डिंग साईडने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. यावेळी फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला चेंडू निघून जातोय या फायनल एक रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी या धाव मिळेल 4 चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढून होते ते धाव फलकावर 43 धाव 43. 3 षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकाची समाप्तीनंतर आपण पाहतो या भक्तिधाम डुंगे संघाची धावसंख्या 43 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि शेवटचं षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज नवूश येतोय. भाई नावाने देखील त्याला ओळखलं जाते. भाई नक्कीच आपण घाई करायची आहे. नवूश उर्फ भाई गोलंदाजी ट्रॅकवर. इथे हा देखील फुलटा चेंडू होता. फुलटाचा फायदा उचलता नाही येत. आपण बघतोय एक बार इशारा येतोय पंच निखिलेश बजागे सरांकडून. ओमकार आज आपण पाहतोय मला झोपेतून उशिरा उठलेला आहे. फुलटा चेंडू अगदी मेजवानी येत आहेत मात्र त्या मेजवानीचा 2 हाताने स्वीकार त्याला करता येत नाही. इथे चांगला चेंडू आउटसाइड ऑप्शन हा चेंडू निघून जातोय या समीर तांगडीच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे धावपलिकावर 44 धावा. युसीएनला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केले जात आहे. प्रोप्रायटर विजय पाटील आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा टेलिकास्ट करत आहेत. युसीएन लाईव्ह टेलिकास्ट. इथे मात्र चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय बीट केलेलं होतं फलंदाजाला. बीट एक्स्ट्रा देखील होतोय. 1 धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 45. ओमकार करून भरपूर अपेक्षा आहेत. पाहूया ओमकार आतापर्यंत नक्कीच खरं तर पाठराखांचा अपेक्षा भंग त्याने केलेला आहे. उंच असा फलंदाज मात्र उंच फटके पाहायला मिळाले नाही. इथे प्रयत्न तर केलेला आहे मात्र प्रयत्न अपयश येतोय.
आता मात्र केवळ 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि एक तरी चेंडू नक्कीच ओमकार बाहेर काढेल अशी अपेक्षा नक्कीच व्यापीठ आयोजरून देखील केली जाते, कारण हा फलंदाज असा आहे की कुठल्याही क्षणी नक्कीच कुठलाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडू शकतोय. आता आत्तापर्यंत तरी तसेच काही चित्र पाहायला मिळालं नाही. ओमकारकडून भरपूर अपेक्षा आहेत. इथे मात्र आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे आणि अखेर ओमकार याची केली संपुष्टात येते. आपण पाहतोय ओमकार बाद झाल्यानंतर जवळजवळ डुंग्याचे अर्धे पाठीराखे नक्कीच मैदानातून घराचा रस्ता पकडताना पाहायला मिळत आहेत. मात्र प्रथम नंतर आता फलंदाजीसाठी आलेला आहे उर्फ बबल्या. बबल्या नावाने नक्कीच तो खरं तर फेमस आहे. इथे मात्र आपण पाहतोय या दिशा भरकटोय गोलंदाज पंचांचा सरा वाईट येतोय. आव्हान त्या धाव 8च्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल एवर धावसंख्या 46 धाव 46 प्रथम नंतर आलेलं आहे. पाहूया प्रथम साठी या संधी आहे, कारण या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे जागरून खेळण्याचा प्रयत्न होता, तर षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. इनिंगची समाप्ती, डावाची समाप्ती. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये या भक्तिधाम डुंगे संघाने धावपलकर धावा जोडलेल्या ते एकूण 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे या संघासमोर. आणि आव्हानाचा पाठलाग खाडे संघ कशाप्रकारे करेल, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक विशाल पाटील. थँक्यू सो मच धुमाल सर. आणि यानंतर जे सामने उर्वरित आहेत आजच्या शेड्यूलमध्ये ते 3 ओव्हरचे होतील अशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण अजून देखील यानंतर आय थिंक 2 मॅचेस बाकी असतील. सो यानंतर जे होणारे 2 सामने आहेत ते आपण 3 ओव्हरचे करणार आहोत, कारण बघा वेळेअभावी दोन्ही सामने झाले पाहिजेत आणि बॅड लाईटचा इम्पॅक्ट जाणवला नाही पाहिजे. त्या अनुषंगाने 3 ओव्हरचे सामने असतील. आणि टीम डुंगेसला तुम्ही त्वरित फिल्डिंग सेट करा आणि त्याचप्रमाणे सलामीची जोडी त्वरित पाठवा मैदानाच्या आतमध्ये. टीम खाडी आणि आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स आपण देखील त्वरित क्रीडांगणामध्ये जायचं आहे. पहिलं सत्र समाप्त झालं जिथे रन्स 46 बनवण्यात आला आणि 47चा हा चॅलेंज सेट केला यजमान संघ अर्थात या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे या टीमने. 47चा चेज कशा प्रकारे कंप्लीट होईल की नाही होणार, की डुंगे टीम या मॅचमध्ये बाजी मारेल की खाडी टीम बाजी मारेल, भरपूर साऱ्या गोष्टी नक्कीच आपल्याला या सेकंड इनिंगमध्ये जाणायला मिळतील. सो कुठे जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024. आमच्या दोन्ही ऑफिशियल अंपायर्सला देखील विनंती आहे की आपण देखील त्वरित क्रीडांगणामध्ये जायचं. चा टार्गेट सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये.
समीर तांगडी आणि त्यांच्या समवेत मंथन तांगडी. का समीर तांगडी जर आपण पाहिलं गेलं तर हे एक फेमस नाव आहे, नो डाऊट. आणि त्यांच्या माध्यमातून आय थिंक आपण 2025मध्ये आय थिंक खासदार चषक आपण पाहणार आहोत. तसेच विकी शेट म्हात्रे ज्यांचं नाव तुम्ही या टीमच्या जर्सीवरती देखील पाहू शकता. नेहमीच ज्यांचा पाठबळ देखील खाडी टीमला लाभला. पण समीर तांगडे इथे ओपनिंगला आलेत. कशा प्रकारे त्यांचा खेळ होईल, कारण गोलंदाजी आय थिंक चांगली केली होती. पहिल्या षटक पहिल्या सत्रामध्ये टाकलं होतं जिथे 11 धावाकडचे 2 विकेट काढले होते. आता लक्ष जर आपण पाहिलं 47 धाव्यांचा हा चेस. पहिलं षटक सर्वेश गोलंदाजी मार्कवरती. सेकंड इनिंगला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिलाच बॉल स्वीप खेळायचा होता. पील दरम्यान इथे झाली आणि कम्युनिकेशनचा अभाव. बट इथे बॉल कलेक्ट झालाच नाहीये. असं वाटलं की रनआउट इझिली मिळेल, बट सर्वेश प्रयत्न करत राहिला. त्याच्या जोडीला आणखीन एक स्वप्नील देखील प्रयत्न करत राहिला, बट बॉल एकाला देखील सापडला नाही. आणि सध्याच्या घडीला नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटाने बॉलचा हवा तसा कॉन्टॅक्ट झाला नाही. आय थिंक बॅटचा संपर्क झालाय की नाही हा देखील मला देखील प्रश्न पडला. लेग बाईज ची एक सिंगल इथे मिळेल. अंपायर्स देखील तेच सांगतात. धावफळक आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळेल. बघा मागील चेंडूवरती एक इझी रनआउट. ऑलमोस्ट नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. थ्रो देखील योग्य वेळेवरती झाला, बट सर्वेश स्वप्नील एक्झॅक्टली कोण बॉल फील्ड करेल याच गोष्टी सुरू राहिल्या आणि त्यामध्ये संधी गमावली. नेक्स्ट बॉल स्लो पवन क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. आडवा बॅटने खेळायचं होतं. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू इथे येतो. असं पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळाला आणि हा आवाज अगदी आम्ही देखील लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थाने नो डाऊट इतके वर्ष झाले सातत्याने तोच नॉलेज मेंटेन करणं, प्रत्येकी वर्षी नवीन नवीन गोष्टी क्रिकेट प्रेमींपर्यंत घेऊन येणं आणि प्रत्येकी मॅचचा सारांश आपल्या पद्धतीने मांडणं हे कार्य सुभाषजी धुमाल सरांनी इतके मी म्हणेन गेले कित्येक वर्ष केलं. आणि आज देखील जर पाहिलं गेलं तर जेव्हाही आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये ते असतात, नवीन नवीन गोष्टी नेहमी शेअर करत असतात. आणि त्यांची एक खास बात राहिली, कारण जेव्हा आम्ही लहान होतो, जेव्हा आमचं समालोचन अथवा क्रिकेटशीही काही संबंध नव्हता, जेव्हा आम्ही ऐकायचो तेव्हा मला आठवतं की सर प्रत्येकी दिवस कोणाचा वाढदिवस, त्या दिवसामध्ये काय काय विक्रम झालेत सर्व माहिती पोचवायचं. आणि मला असं वाटतं की सरांनी पुन्हा एकदा ते सुरू करायला हवं. धावफळक 2 वरती अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. धावफळक दरम्यान इथे डायरेक्ट हिट देखील आला. अपील यस फिंगर अप. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. तांगडीच जितू पाटील आणि हितेश चौधरी मालोडीचे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत देखील आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक. खार्डीच्या प्रत्येकी बॅटरला ही संधी आहे की सिक्सर हॅट्रिक जर खार्डीचा कोणता फलंदाज पूर्ण करतोय तर हितेश चौधरी आणि जितू पाटील दादांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिला धक्का लागला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आता दाखल होतो. क्रमांक 3 उमेश. खार्डी संघ या सामन्यामध्ये खेळतो आणि टीम डोंगे. बघा आपली स्पर्धा आहे आणि पुढील सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो प्लीज तुम्ही थोडी घाई करा आणि तुम्ही थोडं वेळेवरती जास्त लक्ष द्या. यानंतर आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे टीम जुनानदुर्गे. येस जुनानदुर्गी त्यांच्या अगेन्स्ट चालू सामन्यातील विजेता संघ यापुढे होणारा हा सामना असेल. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आज धामणगाव संघाचा आपण अप्रतिम परफॉर्मन्स पाहिला. ते देखील वेट करतात की त्यांचा अगेन्स्ट आजच्या दिवसातील अंतिम मॅचमध्ये कोण खेळेल त्याचं उत्तर आपल्याला फायनल मॅचमध्ये मिळेल आजच्या दिवसातील. आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला काऊ फेसमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल इथे मिळेल. सर्वच पहिल्या षटक इकॉनॉमिकल राहिलं. खेळ समाप्त देखील झाला या पहिल्या षटकाच्या अखेरीस. धावफळक 3 विकेट गेली 1 आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये आवश्यकता असेल 44 धावांची. 44 अजून देखील बनवायचे असतील.
आणि बघा आयोजकांकडून या सूचना आमच्यापर्यंत येतात की जर तुम्ही एखादं कॅश प्राइज लावतात तर तुम्हाला कॅश जमा करणं आवश्यक आहे, तेव्हा ते अनाऊन्स केलं जाईल. आणि हे नियम सर्वांसाठी आहेत. 3 ओव्हरमध्ये आता 44 धावांची आवश्यकता आणि सेकंड ओव्हर गोलंदाज तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. ओमकार पाटील जे फिल्डिंग करतात त्यांनी जर एक कॅच जरी पकडली तरी सुद्धा प्रफुल्ल पाटील आणि साहिल आणि प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून हे ओमकारसाठी प्राइज आहे. ओमकारने कॅच जरी पकडली ना तरी सुद्धा 1,000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल आणि ओमकारने जर संपूर्ण मॅचमध्ये कॅच नाही पकडली तर 30% GST लावून बाकी जे उर्वरित पैसे तुम्हाला रिटर्न दिले जातील. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. डॉट बॉलने सुरुवात झाली. अजून देखील 17 चेंडू शिल्लक, 17मध्ये 44 बनवायचं. तर बघा जेव्हा आपण एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करतो, आपण यजमान असतो, तेव्हा आपल्याकडून जास्त अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा डुंगेट संघाकडून आहेत. दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि डुंगे गावचं क्रिकेट आणि हा संघ जेव्हाही मी पाहतो आवर्जून मला म्हणावंसं देखील वाटते की एक चांगली टीम आहे. यंग टॅलेंटेड प्लेयर या टीममध्ये भरपूर आहेत. सातत्याने मेहनत करायला हवी, सातत्याने स्पर्धा खेळायला हव्यात. कारण याआधी या गोष्टीचा मी उल्लेख केलेला आहे की जेव्हा एखादा नवीन संघ आपण बनवतो, नवीन खेळाडूंना घेऊन जेव्हा आपण उतरतो ना, एक स्पर्धा, 2 स्पर्धा, 1 वर्ष, 2 वर्ष चांगले जातील, खराब जातील असा विचार न करता सातत्याने खेळत राहणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण माझ्या माहितीनुसार माझ्या ओळखीमध्ये काही असे संघ देखील आहेत ज्यांच्याकडे 10 वर्ष झाले एक ट्रॉफी देखील नाही आहे, पण तरीसुद्धा खेळतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. बघा खऱ्या अर्थाने ना मैदानाच्या हातामध्ये उतरून खेळण्याला जिद्द लागते, मेहनत लागते आणि हिंमत लागते. ही गोष्ट करणं सोपी नाही आहे. आणि जर तुम्ही मैदानाच्या हातामध्ये उतरतात आणि खेळतात तर तुम्ही प्रत्येकी विनर आहात, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि धावफलक सध्याच्या घडीला 5 वरती जाऊन पोहोचला. 5 ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. देवा गोलंदाजी करतो या दुसऱ्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल आता समोर समीर आहेत. समीरचा हा फटका ऑन साइडला हवेमध्ये आणि बाउंड्री लाईनचा बाहेर. समीर तांगडीचा बॅट मधनं हा पहिला धमाका षटकार. षटकार येतोय आणि बघा समीर तांगडे एक पॉवरफुल प्लेयर आहेत आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं या इव्हिनिंग सेशनमध्ये क्रीडांगणावरती ऑन साईडला राईट हँड बॅटरसाठी वाऱ्याचा प्रवाह देखील त्याच दिशेने असतो आणि समीर तांगडे यांचे कदाचित मिसहिट देखील बाहेर जाऊ शकतात, इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. षटकार त्यांचा बॅटमधनं येतो. धावफलक आता 11 वरती. 11 ऑन द बोर्ड. अजून देखील जर पाहिलं तर इथनं 36 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. टीम डोंगे हरी अप, थोडी घाई करा कारण यानंतर अजून देखील 2 मॅचेस बाकी आहेत. हा चेंडू सोडून दिला, लीव केला. दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. धावफलक पुढे जातो. अतिरिक्त रनच्या मध्ये आता 12 धावा धावफलकावरती. आमच्या ऑफिशियल 3 अंपायर्स त्यांचा आवर्जून मी उल्लेख करेन कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने खऱ्या अर्थाने ज्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे ते चेहरे आहेत, त्यांचा उल्लेख मी या चेंडू नंतर करेन. ऑन साईडलाच खेळायचा होता. समीर निराश दिसतोय कारण हवा तसा अगदी बॉल बॅटवरती आला नाही. कारण जर कदाचित कनेक्शन जर चांगलं झालं असतं तर बघा फाईन लेगचा फिल्डर 38 सर्कलमध्ये होता. लॉंग लेग क्षेत्राकडे हा चेंडू जाऊ शकला असता आणि जर गेला असता तरी जास्तीत जास्त धावा देखील मिळू शकल्या असता. बट मिळेल एक सिंगल धावफलक पुढे जातो 13 वरती. बघा जी चर्चा मी करत होतो, जे 3 चेहरे सातत्याने 3 नव्हे ते 4 चेहरे आहेत आणि स्पेशली त्यामध्ये प्रामुख्याने जे सध्याच्या घडीला 2 आमचे ऑफिशियल अंपायर्स आहेत, प्रमुख पंच निखिलजी बजागे सर आणि स्क्वेअर लेग अंपायर दिनेशजी भामरे सर आणि त्यानंतर संदीपजी पाटील सर यांच्यावरती विश्वास नेहमीच दाखवला ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने. बट हा फटका, व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका. स्विच हिट अँड स्वीट हिट. मिळतील किती? बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू टीचर. चौकार दरम्यान इथे येतोय आणि लॉंग ऑनचे फिल्डर जे लॉंग ऑनला फिल्डर आहेत तुषार आहेत. काहीशा चर्चा गोलंदाजासोबत त्यांनी नक्कीच केलं.
नेक्स्ट बॉल पॅन वरती होता, बॅटची आतली कडा, बॉल मागे चालला, फानलेगला चांगली फिल्डिंग आणि थ्रो देखील झाला, बट एक सिंगल इथे पूर्ण केली असेल. धावफलक एका धावेच्या मतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 18 धावा धावफलकावरती आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झाला. 2 षटकांच्या क्रेस 18 म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती इथं आवश्यकता असेल 29 धाव्यांची आवश्यकता असेल. ईशान पाटील यांचं देखील आगमन उद्याच्या दिवसामध्ये ते देखील इनॅक्शन मध्ये दिसतील. वडगर गावचं नवीन हत्यार, त्यांचा देखील चांगला खेळ आपल्याला उद्या पाहायला मिळेल, पाहायला विसरू नका. 2 ओव्हरचा खेळ बाकी आणि 2 ओव्हरमध्ये आता आवश्यकता आहे 29 धावांची. 29 अजून देखील बनवायच्यात. सामना अजून देखील मी म्हणेन दोन्ही टीमसाठी समान आहे. इथनं कोणताही संघ बाजी मारू शकतो. यापुढील होणारा सामना, जो सामना 3 ओव्हरचा असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. टीम जुनानदुर्गी, पण त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल, खार्डी खेळेल की डुंगे खेळेल, त्याचे उत्तर येत्या 12 चेंडूंवरती आपल्याला मिळणार आहे. 12 मध्ये 29 बनवायच्या. मध्ये 29. सेकंड लास्ट ओव्हर. हर्षवरती विश्वास दाखवला गेला. हे 6 चेंडू किमान आपल्याला एवढे तर सांगून देतील की हा सामना, ही लढत अंतिम षटकापर्यंत बॅलन्स राहील की एखादा संघ इथे पुढे जाईल. 12-29. पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता, फ्रंट फूट वरनं पुल केला, काऊ फेसमध्ये फिल्डर, मिळेल फक्त एक सिंगल. म्हणजे आता 11 मध्ये 28 धावांची आवश्यकता. बघा, अशा परिस्थितीमध्ये कधी नाही ॲज अ बॉलर कूल अँड काम राहा. अतिरिक्त विचार करण्यापेक्षा एकच गोष्टीवरती लक्ष ठेवा, योग्य टप्प्यावरती आपण कशा प्रकारे चेंडू टाकू शकू त्याचा विचार करा. कारण बहुतांश वेळा काय होतं की अशा परिस्थितीमध्ये आपल्या माइंडमध्ये हे देखील चाललेलं असतं की जर लाईन अँड लेंथमध्ये मिस्टेक झाली तर का. निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह वेमध्ये विचार करा. आणि या परिस्थितीमध्ये बघा, जर सटीक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी जर झाली तर मोठे फटके खेळणं देखील तितकंच अवघड होऊन जाईल. नेक्स्ट बॉल स्लॉक स्वीप, समीरचा हा फटका, गॅप मध्ये फटका, बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. थँक्यू डीजे. सध्या सगळीला जर आपण पाहिलं गेलं तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुष्पा 2 भरपूर सारे रेकॉर्ड ब्रेक करते. त्यामधला एक डायलॉग फार चर्चेमध्ये राहिला, झुकेगा नाही साला. आणि सध्या सगळीला या परिस्थितीमध्ये समीर तांगडी देखील तेच सांगतोय, झुकेगा नाही भाई. आणि काय बॅटिंग तो करतोय. कारण जर आपण पाहिलं, जे मी म्हटलं, पॉवरफुल बॅटर आहे, ताकद भरपूर आहे या फलंदाजाकडे. पण सध्या सगळीला बॅटाने बॉलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट झाला नाहीये. एक सिंगल रन प्रमाण इथे लेग बाईसच्या स्वरूपामध्ये मिळेल. धावफलक पुढे जातो 24 वरती. 24 ऑन द बोर्ड. अजून देखील पाहिलं गेलं तर येणारा 9 चेंडूंवरती जे समीकरण या सामन्यामध्ये उरलं, अजून देखील 23 धावांची इथे आवश्यकता आहे. 9 मध्ये 23 बनवायच्यात. इथे 3 चेंडू जर आपण गोलंदाजाच्या माइंडसेटने विचार केला तर इथे बाउंड्री द्यायची नाहीये. बट त्याच पलीकडे जर आपण बॅटिंग युनिटच्या दृष्टिकोनातून विचार केला तर किमान 2 चांगले फटके इथे हवेत. 9-23. नेक्स्ट बॉल. बॉल हव्यामध्ये लॉंग ऑनला फिल्डर तुषार पोहोचलेत आणि कॅच इथे पकडली गेली आहे. या निर्णायक क्षणावरती हा मोठा धक्का लागला. बॅटर बाद झालेत. उमेश. थँक्यू डीजे. दरम्यान जर आपण पाहिलं तर धावफलक स्थिर 24 वरती. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता.
आजचाच दिवस जर आपण पाहिलं तर आज आपण 12 मध्ये 36 धावा चेज होताना पाहिलेल्या आहेत. म्हणजे हे इक्वेशन अजून देखील जिवंत आहे. सामना संपला नाहीये. 8 मध्ये 23 धावांची आवश्यकता. बघा जे मी म्हटलं होतं जेव्हा 3 चेंडू उर्वरित होते तेव्हा मी हे म्हटलं होतं की किमान 2 मोठे फटके. पण आता जी परिस्थिती राहिली आहे त्यालाच जाणून येत्या 2 चेंडूवरती किमान एक जरी मोठा फटका आला तरी सुद्धा लास्ट ओव्हरपर्यंत ही लढत इथं आपल्याला लढताना खार्डी संघ देखील दिसू शकतोय. 8-23 नेक्स्ट बॉल. 8-23 आवश्यकता असताना बॉल हवेमध्ये आहे. विकेट किपर पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली गेली आहे. इथे एक एक विकेट एक एक निर्धाव चेंडू सध्याच्या घडीला टीम डुंगेला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. आणखीन एक धक्का लागतोय. फलंदाज आता बाद होतील जय. नवीन फलंदाज आता मैदानात हातामध्ये आदित्य. आता देखील हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी आता हर्षकडे आहे आणि ते देखील स्वतः या स्पर्धेच्या आयोजक कमिटीचे एक सदस्य आहेत. या आधी देखील 7 मध्ये 23 7 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता. 24 धावा धावफलकावरती आहेत. समीर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. समीरचा बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिला एक चौकार पाहिला. बट अजून देखील परिस्थिती ही बिकट आहे. बट या बिकट परिस्थितीमध्ये खार्डी टीमला विजयाचा मार्ग कोण दाखवेल. 7-23चं समीकरण. हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिक कंप्लीट होईल की या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक. पोलचा फटका ऑन साइडला बॅटचा टोला लागला. बट ताकद इतकी आहे की बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार म्हणजे आता लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 6 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता. कुठे जाऊ नका. आणखीन एक क्लोज इन्काउंटर आपल्या भेटीस येत आहे. थँक्यू डिझन. चला थोडी घाई करा. 6 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता. लास्ट ओव्हर जर आपण पाहिलं गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय. स्वप्नील तयार होतात. त्यांचेच बंधू सर्वेश यांनी पहिलं षटक टाकलं होतं जिथे सर्वेशने फक्त 3 दिल्या होत्या त्या देखील पॉवर प्लेमध्ये. आणि त्या कंपॅरिझनमध्ये मागील 2 षटकं देवाने 15 दिल्या. त्यानंतर हर्षदने 12 धावा दिल्या आणि आता स्वप्नीलला डिफेंड करायचे आहेत 6 मध्ये 17. समोर असेल समीर तांगडी. आणि त्याचप्रमाणे आपण विचार केला तर आदित्य येत्या क्षणी त्याने देखील मोठा फटका इथे खेळला. म्हणजे त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे की तो मोठे फटके खेळू शकतो. चला थोडी घाई करा. टीम डुंगे 6 मध्ये आता 17 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर हा निकाल इथे कोणाच्या बाजूने लागेल. टीम डुंगे की टीम खाडी. 6-17. पहिलाच बॉल पायांवरती आदळला. लाऊट शाउट पण अंपायर्स नकारलं. म्हणजे इथे लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल पूर्ण केली जाईल. 5 मध्ये आता 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू शिल्लक. 5 मध्ये बनवायचे आहेत 16 धावा. बाउंड्री हवी आहे टीम खार्डीला. नेक्स्ट बॉल. हा फटका पुलचा गॅपमध्ये हा फटका आहे आणि हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. सामना अजून देखील संपलेला नाहीये. चौकार आलाय बॅट आदित्यच्या बॅटमधनं. म्हणजे येत्या 4 चेंडूंवरती आता इथं आवश्यकता असेल 12 धाव्यांची. माचॉन फाईट भरपूर चांगली सुरू आहे. कारण एकंदरीत एका क्षणाला असं वाटतं की टीम डुंगे इथे पुढे चालली आहे. बट दुसऱ्या क्षणाला खार्डी टीमचा बॅटर देखील पलट वार करतात. भरपूर सारे अप अँड डाऊन्स ट्विस्ट अँड टर्न्स या सामन्यामध्ये आतापर्यंत आले. बट या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल. या सामन्यामध्ये शेवटचं हसू कोण असेल. टीम डुंगे की टीम खार्डी. कारण जो जिंकेल तो पुढील फेरीमध्ये आणि जो हरेल त्या टीमला इथे या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. 4-12चं समीकरण. 4 चेंडू शिल्लक. 12 धावांची आवश्यकता. आणि दरम्यान यस साऊंड आलाय आणि कॅच देखील पकडली गेली. सफलता मिळेल. धक्का लागला निर्णय क्षणावरती. कारण आता समीकरण येते 3 चेंडू आता 12 धावांची आवश्यकता. तीन चेंडू शिल्लक आहे. 3 मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 12. बट आपण कौतुक करूया
एक चौकार मागील चेंडूवरती जरूर आला, पण त्यानंतर टप्प्यामध्ये लाईन अँड लेंथमध्ये थोडे चेंजेस आणले, बॉल फुल लेंथ टाकला आणि त्याचा बेनिफिट इथे मिळतोय गोलंदाज स्वप्नील आणि टीम डुंगेला. कारण बॅटर आता बाद झालेत. आदित्य ज्याचा बॅटमधनं एक षटकार आणि चौकार देखील आला होता आणि या चरणावरती विकेट काढणं किंवा डॉट बॉल टाकणं ही गोष्ट महत्त्वाचीच राहिली होती, बट ते इथे केलं स्वप्नीलने. बट अजून देखील 3 मध्ये 12 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. आता जर लढायचं आहे, जिंकायचं आहे, तरी त्या 3 चेंडूवरती किमान 2 मोठे फटके हवेत खाडी टीमला. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच टाकला, पुल केला, गॅप मध्ये आहे की फिल्डर पोहोचले होते डायनल, बट इथे कॅच देखील ड्रॉप झाली. बघा, एक पाहिलं गेलं तर एक अवघड संधी होती, बट एक सिंगलच इथे घेतलेली आहे. 2 मध्ये आता 11 धावांची आवश्यकता असेल. समीरने स्वतःवरती विश्वास जरूर इथे दाखवला, बट इथे पाहिलं गेलं समीर आपण पाहतो की आतापर्यंत बॅटिंग चांगलीच केली आहे, बट 2 मध्ये 11 धावा बनवणं हे इतकंही सोपं नसणार आहे. बट हे तर प्री डिसाईड आहे की येता एक चेंडू आपल्याला सांगेल की इथे डुंगे टीम बाजी मारेल की या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला दोन्ही टीमची लढत पाहायला मिळेल का. 2 चेंडू 11 धावांची इथे आवश्यकता. आणि हा बॉल हवेमध्ये आहे, डायनल आहे आणि आता देखील कॅच ड्रॉप. बट एक गोष्ट चांगली आहे की या परिस्थितीमध्ये या झेलचा काही जास्त इम्पॅक्ट पडणार नाहीये. आता एक चेंडू शिल्लक 10 धावांची आवश्यकता असेल. ॲट दी एंड विजयाच्या अगदी आता जवळ इथे उभी आहे टीम डुंगे. एक चेंडू शिल्लक 10 धावांची आवश्यकता. जर लीगल बॉल येतो आणि षटकार जरी आला तरी सुद्धा इथे टीम डुंगे जिंकेल. बट निराश असेल समीर तांगडी, निराश असेल या परिस्थितीमध्ये जे इतर खेळाडू आहेत त्या संघाचे, कारण लक्ष्य 47 धावांचंच होतं. चेज होऊ शकलं असतं, बट मिडल ऑर्डर जास्त काही करता आलं नाही. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर उडवला समोरच्या दिशेने आणि चौकार येतो आणि अशा प्रकारे सामना समाप्त. सामना इथे जिंकला टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे टीमने, अर्थात यजमान टीमने ते बाजी मारली. चला, डुंगे टीमचे कॅप्टन सर्वप्रथम आपण लवकर या, आपण टॉस इथे करणार आहोत आणि जुनानदुर्गी टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहा. आणि व्यासपीठावरनं मी विनंती करतो हा टॉस करण्याकरिता प्रकाशजी पाटील साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. मी साहेबांना विनंती करतो आपण याचे टॉस बॉक्समध्ये, आणि मॅच 3च ओव्हरची आहे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. टीम जुनानदुर्गी आणि टीम डुंगे. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या, तसेच प्रकाशजी पाटील साहेबांना मी विनंती करेन आपण यायचं. साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत. टॉस केला जातो आणि कॉल कोणाचा असेल ते सांगा. जुनानदुर्गी टीमचा कॉल असेल. अश्विनी एंटरप्राइजेस अशी मागणी आहे आणि टॉस आपण रिटॉस करणार आहोत. अश्विनी एंटरप्राइजेस अशीच मागणी आहे आणि तेच आले. टॉस जुनानदुर्गी टीमने जिंकला. कृणाल फक्त निर्णय. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे.